सी लाईफ इज ऑल अबाउट फॅमिली अँड फ्रेंड्स. कारण फॅमिली हे आपल्याला रक्ताच्या नात्यासोबत मिळतं आणि यांच्यासोबतच आपल्याला राहावं लागतं. म्हणून हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बायोलॉजिकली आपल्या ब्रेनमध्ये ऑलरेडी सेव्ह होऊन आहे की काही पण झालं फॅमिलीला तर सेव्ह करायला आपल्याला जावंच लागते आणि आपल्याला सुद्धा सेव्ह करायला जाते असणारच. ते बायोलॉजिकली फिट आहे आपल्या डोक्यात. ते चेंज होतच नाही. फ्रेंड्स यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण ते रक्ताचं नातं काही नसतं. आपण चूज करू शकतो आपले फ्रेंड्स हा कोण असू शकतात. कोणासोबत आपल्याला राहायचं आहे, कोणासोबत आपल्याला वेळ घालवायचा आहे, कोणासोबत नाही घालवायचा आहे. त्यामुळे फ्रेंड्स जेव्हा कधी आपण बनवतो तर खूप विचार करूनच बनवायचा. कारण फ्रेंड्स बनवल्यानंतर विचार केला तर काही अर्थ नाही. कारण आपण स्वतःला आणि दुसऱ्या व्यक्तीला हर्ट करून देतो. हर्ट न करता आपण पहिलेच विचार करून घ्यायचा कोणासोबत फ्रेंडशिप करायची, कोणासोबत नाही करायची. आणि हे ठरवून आपले जे व्हॅल्यूज आहे, आपले जे नीड्स आहे, आपले जे एक्स्पेक्टेशन्स आहे, समोरचा व्यक्ती पूर्ण करू शकतो का नाही, हे बघून घ्यायचं आणि त्यानंतरच पुढचे पाऊल उचलायचे. आणि असं होऊ शकतं, की खूप तुम्ही चांगले मित्र-मैत्रीण आहे, पण स्टेप्स किंवा ते जे आपल्या नीड्स आहे, एक्स्पेक्टेशन्स आहे, समोर ते पूर्ण नाही करू शकत. आणि जर ते नाही करू शकत, तर इट्स द बेस्ट टाईम, की आपण लेट गो करायचं त्यांना आणि आपल्या लाईफमध्ये मूव्ह ऑन करून घ्यायचा. बेस्ट विशेस.